नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण अंकगणिताचा शेकडेवारी हा चॅप्टर बघत आहोत. आज आपण अंकगणिताचा शेकडेवारी या चॅप्टरचा पार्ट 4 म्हणजेच भाग 4 आपण आज बघणार आहोत. तर त्यामध्ये आज आपण आणखी वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न शेकडेवारी या चॅप्टरवरचे घेणार आहोत. तर पहिला प्रश्न बोर्डवरती आहे. बघा काय दिलेला आहे. ए चा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न आहे. पहिल्या वाक्यामध्ये जास्त, दुसऱ्या वाक्यामध्ये कमी, किंवा पहिल्या वाक्यामध्ये कमी, दुसऱ्या वाक्यामध्ये जास्त, अशा प्रकारचे जर प्रश्न असतील तर त्यासाठी एक ट्रिक्स आहे. बघा पहिल्या वाक्यामध्ये जर जास्त शब्द किंवा वाढ हा शब्द आला तर खाली जी आहे ही टक्केवारी त्या 100 मध्ये मिळवायची. ठीक आहे. ही जी टक्केवारी दिलेली आहे ही 100 मध्ये मिळवायची अपूर्णांकामध्ये म्हणजे छेदामध्ये. आणि इथं जर कमी किंवा घट हा शब्द आला, इथं जर कमी पहिल्या लाईनमध्ये कमी किंवा घट हा शब्द आला तर जी टक्केवारी दिलेली आहे ही छेदामध्ये 100 मधून मायनस करून द्यायची. मग आपल्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, ए चा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे, म्हणजे पहिल्या लाईनमध्ये जास्त हा शब्द आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. तर आपल्याला किती टक्क्यांनी कमी आहे असं विचारलेलं आहे, पण पहिल्या लाईनमध्ये जास्त शब्द आहे म्हणून टक्केवारी जी दिलेली आहे ती अंशामध्ये लिहा. छेदामध्ये बघा जास्त शब्द आहे म्हणून 100 मध्ये हे 25 मिळवा. 100 अधिक 25. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे की बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे, म्हणजे टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणेला 100 घ्या. ठीक आहे. तर सॉल्व जर केलं तर 25/100 अधिक 25 125 गुणेला 100. 25 5 125. 5 ने 100 ला भागलं, 5 2 10, 5 0 0, म्हणजेच बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे रे, 20% कमी आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर बघा या लाईनमध्ये जास्त शब्द आहे म्हणून खाली आपण काय केली, बेरीज केली. वाढ असतात तर खाली आपण 100 मध्ये ती टक्केवारी मिळवली असती. कमी जर असतं तर 100 मधून ही टक्केवारी मायनस केली असती, आणि घट जरी असता तरी 100 मधून ही टक्केवारी मायनस केली असती. वरती बघा जी पण टक्केवारी दिलेली असेल ते वरतीच राहील, आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून आपल्याला माहित आहे की विश्वामध्ये कुठेही टक्केवारी काढा तुम्हाला गुणेला 100 करावं लागेल, आणि टक्केवारीचं चिन्ह असेल तर आपल्याला भागेला 100 करावं लागेल. ठीक आहे. दुसरा प्रश्न अशाच टाईपचा बघून घेऊ की ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे. ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. ठीक आहे. सेम प्रश्न आहे पण यामध्ये काय चेंजेस झालेला आहे ते बघा. ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे. कमी म्हटलेला आहे पहिल्या लाईनमध्ये, म्हणजे इथं खाली छेदामध्ये आता काय 100 मधून ते टक्केवारी वजा करावं लागेल. आणि इकडे काय आहे, इकडे कमी असेल तर इकडे जास्त येईल, इकडे जास्त असेल तर इकडे कमी येईल. सेम आहे. मग पहिले 20% वरती लिहा लागतील, खाली 100 वजा 20 लिहा लागतील, कारण पहिल्या लाईनमध्ये कमी हा शब्द आहे आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणेला 100. तर बरोबर 20/100 वजा 20 किती झाले 80 गुणेला 100. 20 चौक 80. 4 ने 100 ला भागलं तर 4 1 4, 4 2 8, बरोबर आहे. किती बाकी राहिले 2, 4 5 20, म्हणजेच किती उत्तर आलं तुमचं 25%. तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, तर आपण म्हणू शकतो 25%. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो. आणखी एक वेगळा प्रश्न अशाच टाईपचा बघू. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा. चहाच्या किमती 30% वाढल्या
30% वाढल्या म्हणून खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती टक्के कमी करावा, किती टक्के कमी करावा असा प्रश्न म्हटलेला आहे. बघा काय म्हटलं आहे की चहाच्या किमती 30% वाढल्या म्हणून खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती टक्के कमी करावा. पहिल्या लाईनमध्ये काय आहे, वाढला शब्द आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, तर पहिल्या लाईनमध्ये जास्त किंवा वाढला शब्द असेल तर ती टक्केवारी 100 मध्ये मिळवायची. पहिल्या लाईनमध्ये कमी किंवा घट शब्द असेल तर टक्केवारी 100 मधून वजा करायची छेदामध्ये. मग पहिली जी टक्केवारी दिलेली आहे अंशामध्ये हे 30 जसे तसे राहतील. मग इथं वाढल्या म्हणून 100 मध्ये 30 मिळवले 130, टक्केवारी काढायची आहे म्हणजेच गुणेला 100. बस झालं, इथं करणार 0 0 कटला, 30 गुणेला 10 की झाले 300. 300 भागेला 13 केलं की आपल्याला उत्तर भेटेल. करा, 300 भागेला जर 13 जर केलं तर किती उत्तर रे, 13 दुनी 26, किती बाकी राहिले 4, 40 झाले. 13 त्रिक 39, किती बाकी राहिले 1 बाकी राहिला. पॉईंट दिला, 10 झाले, भाग जात नाही, 0चा भाग दिला, हे 10 झाले. आता झाले 100, 30 किती झाले 91, किती बाकी राहिले परत 9, बरोबर आहे. तर 23.07 पर्यंत आपण लिहू शकतो. 23.07% एवढ्या याने काय करायचं आहे, चहा आपल्याला कमी करायचा आहे. 23.07% एवढा चहा आपल्याला काय करायचा आहे, कमी करायचा आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हे उत्तर लिहू शकतो किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये सुद्धा याचं उत्तर लिहिता आलं असतं. ठीक आहे. तर तुम्हाला ऑप्शनमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेलं असेल तर त्याने काढू का, आणि दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर दिले असेल तर दशांश अपूर्णांकामध्ये काढा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कुठपर्यंत आला असतं, इथं झालं असतं 23. ठीक आहे, म्हणजे कितीचा भाग गेला असता 23 पूर्णांक, बाकी किती राहिले असते 1. 23.1/13% हे आपलं उत्तर आलं असतं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये तुम्ही उत्तर सध्या प्रॅक्टिस करताना काढायचे आहेत, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न जर समजत असेल, उत्तर जर समजत असेल, सोल्युशन जर समजत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करसाल. सीताला गीतापेक्षा 50% गुण कमी आहेत. चौथा प्रश्न, सीताला गीतापेक्षा 50% गुण कमी आहेत. तर गीताला सीतापेक्षा किती टक्के गुण जास्त आहेत. हा इझी प्रश्न आहे, हा तुम्ही सॉल्व करू शकाल. ठीक आहे, तरी पण आपण करून घेऊ. सीताला गीतापेक्षा 50% गुण कमी आहेत असं म्हटलेलं आहे. तर गीताला सीतापेक्षा किती टक्के गुण जास्त आहेत. पहिल्या लाईनमध्ये कमी शब्द आला म्हणजे 100 मधून 50 मायनस केले, 50 खाली आले. टक्केवारी किती होती 50, आणि टक्केवारी काढायची आहे म्हणजेच गुणेला 100. 50 कटले म्हणजेच किती टक्के गुण जास्त आहेत, 100% गुण जास्त आहेत. हे डायरेक्ट आपण उत्तर लिहू शकतो. ठीक आहे, समजलं. बरोबर आहे ना. 100 मधून 50 गेले, 50 राहिले, वरची टक्केवारी जशी तशी 50 कटले म्हणजे किती 100% गुण जास्त आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात नापास झाले.
एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात नापास झाले. गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले व 20% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले. विज्ञानात नापास झाले. ठीक आहे. पुढे म्हटलेलं आहे आणि 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झाले तर एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले? हा प्रश्न आहे. हे प्रश्न खूप सोपे आहेत, फक्त दिसायला कठीण दिसतात. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे की एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले आणि 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले असं आपल्याला काढायचं आहे. आपल्याला पास झाले काढायचं आहे, पण त्या अगोदर आपल्याला नापास किती झाले हे काढून घेऊ. तर नापास झालेले विद्यार्थी बरोबर नापास झालेले विद्यार्थी बरोबर. ठीक आहे, लक्षात घ्या. पहिले काय गणितात, हा गणित विषय होता. गणितात किती टक्के? 60%. त्यानंतर बेरीज करू. विज्ञानात किती? 20%. कारण 60% नापास होऊ राहिले, हे पण 20% नापास होऊ राहिले आणि या दोन्ही विषयात 10%. या दोन्ही विषयात मिळून 10%. ठीक आहे. म्हणून हे 10% मी वजा करू राहिलो, कारण हे 10% याच्यामधले पण आहेत किंवा याच्यामधले आहेत किंवा दोघां मिळून ते 10% आहेत. म्हणून हे वजा 10 करू राहिलो. म्हणजे या दोघांची बेरीज केली, हे पण नापास आणि या दोन्ही विषयात नापास होणारे 10%. म्हणजे या दोघांच्या बेरीजमधून जर हे वजा केलं तर आपल्याला उत्तर भेटेल 60 अधिक 20 किती झाले? 80. 80 वजा 10 70%. म्हणजे 70% विद्यार्थी काय झाले रे? नापास झाले. पण आपल्याला किती विचारलं आहे त्यांनी? तर एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले? तर पास झालेले विद्यार्थी बरोबर, हे तोंडी उत्तर तुमचे निघतात, पाहता पाहता उत्तर आलं पाहिजे. पास झालेले विद्यार्थी बरोबर नापास किती झाले? 70%. म्हणजे 100 मधून जर 70% वजा केले तर पास झालेले विद्यार्थी बरोबर किती रे? 30%. तर पास झालेले विद्यार्थी बरोबर किती? 30%. 100 का बरं घेतले? कारण टक्केवारी आहे, सर्व टक्केवारीमध्ये आहे. म्हणजे टक्केवारी म्हणजे काय? 100. ठीक आहे. तर म्हणून 100 वजा 70% बरोबर 30%. म्हणजे पास झालेले विद्यार्थी किती? 30%. बघा प्रत्येक ठिकाणी नापास होतं. इथं गणितात नापास होणारे 60%, इथं विज्ञानात नापास होणारे 20% आणि या दोन्ही विषयात नापास होणारे 10%. मग पहिले नापास होणारे विद्यार्थी आपण काढले. मग 60 अधिक 20 80. 80 मधून 10 केले तर 70% नापास झाले. मग 70% नापास झाले 100%पैकी, म्हणजे किती टक्के बाकी राहिले? 30%. तर पास झालेले विद्यार्थी किती? 30%. एवढं इझी प्रश्न आहेत. ठीक आहे. सेम प्रश्न आहे. समजा एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात नापास झाले व 15% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले आणि 5% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले? तोंडी उत्तर काढता येईल. 70 आणि 15 किती झाले? 85. 85 मधून 5 मायनस केले तर 80% विद्यार्थी काय होऊ राहिले? नापास. 80% काय होऊ राहिले? नापास.
मग 100पैकी 80% नापास येऊ राहिले म्हणजे 20% काय होऊ राहिले पास. बस एवढे सोपे प्रश्न आहेत. ठीक आहे. प्रश्न जसा तसा आहे. एका परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी गणितात नापास झाले व 15% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले आणि 5% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं नापास आणि हे दोन्ही विषयात नापास, म्हणून या दोघांची बेरीज 70 अधिक 15 85%. हे दोन्ही विषयात नापास आहेत म्हणजे 85 मधून पास गेले 80%, तर 80% विद्यार्थी नापास झाले. मग 100पैकी 80% विद्यार्थी नापास झाले म्हणजे 20% काय झाले पास झाले. एवढं सोपी प्रश्न होता. ठीक आहे. पुढचा बघा. एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात पास झाले असं म्हटलेलं आहे. 7वा प्रश्न. एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात पास झाले. ठीक आहे. व 70% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले. इथे विज्ञान नसून तर इकडे आहे इंग्रजी. इंग्रजीत पास झाले. पुढे काय म्हटलेलं आहे. आणि 45% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले असं म्हटलेलं आहे. तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले असं विचारलेलं आहे. प्रश्न बघा थोडासा वेगळा आहे पण इझी आहे. आपल्याला प्रश्न समजला की उत्तर येऊन जाते. एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात पास झाले असं म्हटलेलं आहे व इथं 70% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले असं म्हटलेलं आहे. आणि इथं काय आहे 45% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले असं म्हटलेलं आहे. तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले असं विचारलेलं आहे. मग हा प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर बघा इथं पास आहे, इथं पास आहे, पण इथं पण काय पाहिजे पास पाहिजे. मग 45% दोन्ही विषयात नापास झाले तर पास किती झाले रे. दोन्ही विषयात पास झालेले विद्यार्थी काढता येतील. दोन्ही विषयात पास झालेले विद्यार्थी बरोबर नापास किती झाले 45%, म्हणजे 100 वजा 45 केलं तर आपल्याला 55% काय भेटते दोन्ही विषयात नापास झालेले विद्यार्थी भेटतात. दोन्ही विषयात पास झालेले विद्यार्थी भेटतात. मग आता इथं पास आहे, इथं पास आहे आणि आपल्याला हे पास भेटलं तरी दोन्ही विषयात पास झालेले विषय, दोन्ही विषयात पास झालेले एकूण विद्यार्थी, आता आपण आधीचं उदाहरण जसं सोडवलं तशाच पद्धतीनुसार सोडवता येईल. एकूण विद्यार्थी बरोबर गणितात किती पास झाले 70% अधिक इंग्रजीत किती पास झाले 70% आहे ना, आणि वजा दोन्ही विषयात पास किती झाले 55%. मग 70 अधिक 70 किती झाले 140. 140 वजा 55 जर केले तर उत्तर किती 10तून 5 गेले 5 राहिले. इथे किती राहिले 13. 13तून 5 गेले किती राहिले रे 5 आणि 3 8 राहिले. म्हणजे किती आलं उत्तर 85%. तर दोन्ही विषयात पास किती झाले 85% झाले. बरोबर आहे. तर दोन्ही विषयात पास झालेले किती आहेत 85%. पण त्यांनी आपल्याला काय विचारलं तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले, म्हणजे पास झालेले किती आहेत 85%. तर नापास झालेले विद्यार्थी बरोबर नापास झालेले विद्यार्थी बरोबर किती 100 वजा हे पास झालेले काढले 85, तर 15% विद्यार्थी काय झाले नापास झाले असं त्याचं उत्तर निघेल. एवढं इझी आहे. फक्त आपल्याला समजलं पाहिजे की काय करायचं आहे. इकडे पास होतं, इकडे पास होतं, इकडे नापास होतं. 45% नापास झाले, आपल्याला इकडे पास काढावं लागतील तेव्हा ते वजाबाकी करून करता येईल. ठीक आहे. मग 45% नापास झाले तर 55% विद्यार्थी काय झाले नापास झाले. तर 70 अधिक 70 140 वजा 45 केलं की आपल्याला उत्तर भेटलं असतं किती 55 केलं तर उत्तर भेटलं 85%. म्हणजे दोन्ही विषयात पास झालेले एकूण विद्यार्थी किती आहेत 85%. मग नापास झालेला आपल्याला विचारलेला आहे. मग नापास झालेले विद्यार्थी बरोबर 100 वजा 85 म्हणजेच किती उत्तर आलं 85%. दुसरा प्रश्न बघा 70 80 40 असा प्रश्न आहे. याच टाईपमधला 8वा प्रश्न.
एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात पास झाले व 80% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले आणि 40% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी परीक्षेत नापास झाले असं विचारलेलं आहे. एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात पास झाले व 80% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले आणि 40% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले असं काढलेलं आहे, असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा तुम्हाला येते का, सॉल्व करता येते का, बघा करता येते का सॉल्व. इझी प्रश्न आहे. पहिले काय करूया, 40% दोन्ही विषयात नापास आहेत तर पास काढू. तर 100मधून 40 गेले किती राहिले, 60% पास झाले दोन्ही विषयात. मग दोघांची बेरीज 70 अधिक 80 किती झाले रे, 150. 150 वजा 60 जर केलं तर 90% विद्यार्थी काय झाले, दोन्ही विषयात पास झाले. म्हणजे नापास किती झाले रे, 10% विद्यार्थी नापास झाले. बस एवढा फास्ट कॅल्क्युलेशन करता आलं म्हणजे उत्तर आलं. इझिली आहेत हे, साधे साधे प्रश्न आहेत. आपल्याला अजून वरती जायचं आहे. आता बघा आपला जो पेपर आहे, तुम्हाला माहीत असेल की आपली 26 मे रोजी आपली सुनावणी होणार होती कोर्टामध्ये. ITI वरती पेपर होणार की 10वीच्या बेसवरती, पण ही तारीख आता 26 जुलै केलेली आहे. त्यामुळे बघा पेपरचा टायमिंग जो आहे तो आपल्याला आता जास्त भेटलेला आहे. त्यामुळे जेवढे जास्त एक्झाम्पल सॉल्व करसाल, जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल मॅथ्स आणि रिजनिंगची, त्याचबरोबर तुम्ही करंट अफेअर आणि विज्ञान जर चांगल्या तऱ्हेने केलं तर मला तरी असं वाटते की आपल्याला रेल्वे ग्रुप डीमध्ये जॉईनिंग करण्यासाठी जेवढी मेरिट लिस्ट पाहिजे त्यापेक्षा 10 मार्क तर कधीही जास्त भेटतील आणि आपली जे आहे सिलेक्शन नक्की होईल. त्यामुळे कंटिन्यू सातत्यानं चांगला अभ्यास करा. काही प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्यासोबत आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, ठीक आहे. तोंडी उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जिथं तुम्हाला जो बघा या प्रश्नामध्ये तुम्ही टाईम काय केला, वाचवला, म्हणजे सेव्हिंग केला. हा सेव्हिंग केलेला टाईम जो आहे हा तुम्हाला जो कठीण प्रश्न आहे, ज्याला तुम्हाला तो प्रश्न तुम्हाला येते पण तो प्रश्न सोडवायला आपल्याला वेळ जातो. ज्याप्रमाणे सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न असतात, ज्याप्रमाणे कोड्याचे प्रश्न असतात, तो आपल्याला समजतात पण त्याला वेळ जातो. तर त्या प्रश्नामध्ये तो तो जो टायमिंग आपण सेव्ह केलेला आहे, वाचवलेला आहे, तो त्या प्रश्नामध्ये तिथं इन्व्हेस्ट करायचा आहे आणि तो प्रश्नसुद्धा ॲक्युरेट आपल्याला काढायचा आहे. म्हणजे साध्या साध्या प्रश्नामधले जर उत्तर आपण कॅल्क्युलेशन जर तोंडी जर केले तर तो जो तोंडी केलेला टायमिंग जो आहे तो आपला 5 सेकंद 10 सेकंद तो आपल्या कठीण प्रश्नामध्ये दिल्यामुळे तिथे आपले ते प्रश्न वाढू शकतात, ते आपले उत्तरं वाढू शकतात आणि ॲन्सर आपलं करेक्ट येऊ शकते. ॲन्सर करेक्ट आलं म्हणजे आपली मेरिट लिस्ट जी आहे ही 100% क्लिअर होऊ शकते. म्हणजे आपला कट ऑफ चांगल्या तऱ्हेने व्यवस्थित क्लिअर होऊ शकतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, आणखी एक प्रश्न अशाच पद्धतीनुसार तोंडी करा. 65%, 55% आणि 60% असा आहे. नवा प्रश्न आहे. एका परीक्षेत 65% विद्यार्थी गणितात पास झाले व 55% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले आणि 60% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्न सॉल्व करता येईल, करून घ्या. तोंडी उत्तर सांगसाल. डायरेक्ट आता याचं उत्तर मला सॉल्व करून द्यायची गरज नाही. डायरेक्ट तोंडी उत्तर तुम्ही पाहता जेव्हा तुम्ही हे लेक्चर पाहत असाल त्याच वेळेस कंटिन्यूमध्ये डायरेक्ट ते उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाकायचं आहे. पुढचा प्रश्न बघू. पंधरा लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे. कितवा प्रश्न होता आपला, ठीक आहे, 9वा घेऊ. 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे. 40% अल्कोहोल आहे. ठीक आहे. तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता किती लिटर पाणी टाकले असता
अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल. अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल. 25% होईल. हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. बघा करता येईल का तुम्हाला सॉल्व. 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करून पहा येते का, कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल बघा. ठीक आहे. नाही येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही येत असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर अल्कोहोल किती आहे ते काढून घेऊ. तर अल्कोहोल बरोबर 15 लिटरचे 40% काढावे लागतील, म्हणजे 40/100 बरोबर आहे. हा शून्य या शून्य सोबत कटला, 2 दुनी 4, 2 पंचे 10, 5 त्रिक 15, म्हणजे 3 गुणिले 6 लिटर. 6 लिटर काय आहे रे, अल्कोहोल आहे. म्हणजे या 15 लिटरपैकी काय आहे, 6 लिटर अल्कोहोल आहे आणि उरलेलं काय आहे मग पाणी आहे. तर त्यांनी काय म्हटलं, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल. पहिले किती होतं रे, 6 बरोबर आहे, आणि टोटल किती आहे 15 लिटर बरोबर आहे. 15 लिटर आहे, त्यामध्ये आता पाणी टाकलं तर किती पाणी टाकलं ते आपल्याला काढायचं आहे. तेव्हा टक्केवारी किती होईल, 25% होईल बरोबर आहे. हे आपलं समीकरण तयार होईल. अल्कोहोल आहे 6% आणि या मिश्रणामध्ये टोटल मिश्रण आहे 15 लिटरचं, आणि किती लिटर पाणी टाकलं असता, म्हणजे ते किती लिटर मला माहीत नाही, तर एक्स म्हटलं तर जे अल्कोहोलचं प्रमाण आहे हे किती होईल, 25% होईल, म्हणून हे 25% लिहिले. म्हणजे याला 6/15 अधिक एक्स बरोबर 25% म्हणजेच काय, 25/100. तिरपा गुणाकार केला 100 गुणिले 6 तर किती झाले 600 बरोबर 25 कंसामध्ये 15 अधिक एक्स. ठीक आहे. हे जर सॉल्व केलं तर बघा 600 बरोबर 25 गुणिले जर 15 केले तर 25 5 125, हातचे आले 12, 25 1 25, 25 आणि 12, 5 आणि 2 7, 2 1 3, किती झाले 375 अधिक 25 गुणिले एक्स 25 एक्स. ठीक आहे. हा 375 इकडे जाईल बरोबर, हा 375 इकडे जाईल, म्हणजे 600 वजा 375 बरोबर 25 एक्स उत्तर येईल. ठीक आहे. आता 600 मधून जर 375 काढले तर किती येते, 225 बरोबर 25 एक्स. ठीक आहे. आता 25 एक्सची किंमत काढायची आहे. 25 जर 225ला भागलं तर 25 मग 225 होतात, म्हणजेच एक्स बरोबर किती भेटलं आपल्याला, 9 लिटर. तर त्या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी टाकावं लागेल, 9 लिटर पाणी टाकावं लागेल. हे आपल्याला त्याचं उत्तर भेटेल. ठीक आहे. 9 लिटर त्याचं पाणी टाकावं लागेल. बघा काय केलं, पहिले 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर या 15 लिटरचे 40% काढले तर अल्कोहोल भेटलं 6 लिटर बरोबर आहे. मग त्यांनी काय म्हटलं, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल. म्हणजे पहिले 6 लिटर होतं अल्कोहोल, आता टोटल मिश्रण किती आहे 15 लिटरचं, तर याच्यामध्ये किती लिटर पाणी टाकले असता, म्हणून मी 15 अधिक एक्स घेतले. तर टक्केवारी किती झाली पाहिजे अल्कोहोलची, 25%, म्हणून मी हे बरोबर 25% लिहिले. मग 6/15 अधिक एक्स 25% म्हणजेच काय, 15/100. मला ही एक्सची किंमत काढायची आहे, तिरपा गुणाकार केला 100 गुणिले 6 600 बरोबर 25 गुणिले 15 अधिक एक्स, म्हणून 25 कंसामध्ये 15 अधिक एक्स केले. 600 25ने 15ला गुणलं 375 अधिक 25 गुणिले एक्स 25 एक्स. 375 इकडे झाला, 600 मधून वजा झाला, 600 वजा 375 बरोबर 225 उत्तर आलं. तर 225 बरोबर 25 एक्स. 25ने जर 225ला भागलं तर 25 मग 225 होतात. तर एक्स बरोबर 9 लिटर म्हटलं तर त्या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी टाकावं लागेल, 9 लिटर पाणी टाकावे लागेल. ही झाली रेग्युलर पद्धत. आता आपण एक शॉर्ट ट्रिक बघूया याची. बघा शॉर्ट ट्रिक काय आहे, इझी आहे. काय बघा काय करावं लागेल, किती म्हटलेलं आहे 25%. मिश्रण कितीचं होतं रे 15 लिटरचं. 15 गुणिला पहिली टक्केवारी किती होती 40%, ना आता किती करायचा 25%, म्हणजे या दोघांचा डिफरन्स 40% वजा 25%. खाले किती करायचं अल्कोहोलचं प्रमाण 25%, म्हणून हे 25% खाली घेतले. समजलं. जेवढं मिश्रण आहे तेवढं लिहिलं, गुणेला पहिले 40% अल्कोहोल होतं, आता त्याला 25% करायचं आहे, म्हणजे या दोघांचा डिफरन्स 40 वजा 25%. ठीक आहे. आणि आता अल्कोहोलचं प्रमाण 25% करायचं आहे, म्हणून खाली 25 घेतले.
तर 15 गुणेला 40मधून 25 गेले किती राहिले 15 भागेला 25, 5 5 25, 5 3 15, 5 3 15, 3 गुणेला 3, उत्तर किती भेटलं रे 9 लिटर. असं आपण शॉर्ट ट्रिकनुसार सुद्धा हे सॉल्व करू शकतो. पण कधी कधी ट्रिक्स लक्षात राहत नाही, त्यामुळे दोन्ही पद्धत तुम्हाला मी सांगून दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर इझी पद्धतनुसार तुम्हाला करता येईल. दुसरा प्रश्न बघूया. असाच प्रश्न आहे 30, 60% आणि 20%. नवा प्रश्न आहे 30 लिटर मिश्रणात 60% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 20% होईल. अल्कोहोलचे प्रमाण किती होईल 20% होईल. करता येईल तुम्हाला सॉल्व. ठीक आहे, नाही करता आलं तरी आपण बसलेलो आहोत. तर पहिले 30 लिटरचे 60% काढा लागतील तर अल्कोहोल भेटेल. तर 30चे 60% म्हणजे 30 गुणेला 60/100. हा 0 या 0 सोबत कटला, हा 0 या 0 सोबत कटला. 3 गुणेला 6 म्हणजे 3 सक 18 लिटर काय भेटलं आपल्याला अल्कोहोल भेटलं. मग 18 वरती लिहिले अल्कोहोल आणि मिश्रण कितीचं होतं रे 30चं. 30मध्ये किती लिटर पाणी टाकलं तर मला माहीत नाही म्हणून x म्हणतो. तेव्हा बरोबर तेव्हा अल्कोहोलचं प्रमाण किती होईल 20%. म्हणजेच 20% म्हणजेच काय 20/100. तर 18 गुणेला 100 हे जसं तसं बरोबर हा डायरेक्ट गुणाकार करतो. 20 गुणेला 30 म्हणजे किती झाले 600 अधिक 20 गुणेला x म्हणजेच किती 20x. ठीक आहे, 18 गुणेला 100 म्हणजे किती झाले 1800 बरोबर 600 अधिक 20x. ठीक आहे, हा 600 इकडे आला तर 1800 वजा 600 बरोबर 20x. 1800मधून 600 गेले किती राहिले 1200 बरोबर 20x. ठीक आहे, हा 0 0 जर कटला, हा 0 या 0 सोबत कटला आणि 2ने जर 120ला भागलं तर 60चा भाग गेला तर ते मिश्रण x बरोबर किती आलं 60 लिटर. तर त्यामध्ये किती लिटर पाणी टाकावं लागेल रे 60 लिटर पाणी टाकावं लागेल असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो. किंवा शॉर्ट ट्रिकनुसार करायचं म्हटलं तर पहिले काय लिहिणार 30 लिटरचं मिश्रण होतं. पहिले 60% अल्कोहोल होतं, आता 20% करायचं आहे. म्हणजे 60मधून 20 गेले किती राहिले 40 आणि किती टक्के प्रमाण करायचं आहे 20% म्हणून हे 20 घेतले. 20 दुनी 40, 30 गुणेला 2 म्हणजे किती 60 लिटर. तर त्यामध्ये किती लिटर पाणी टाकावं लागेल 60 लिटर. असं मी डायरेक्ट शॉर्ट ट्रिकनुसार करू शकतो. तुम्हाला जे सोपं वाटते त्या पद्धतीनुसार करा, काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. एक प्रश्न तुम्ही असा सॉल्व करा 60% 7800 लिटर आणि 20%. सेम प्रश्न आहे, फक्त इथं जे आहे 11 नंबरचा प्रश्न 7800 लिटर असा आहे. 7800 लिटर मिश्रणात 60% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 20% होईल. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या. तोंडी उत्तर सॉल्व करायचं आहे, एकदम तोंडी. ठीक आहे, जेव्हा तुम्ही हे लेक्चर बघत असाल त्याच वेळेस कंटिन्यूमध्ये तोंडी उत्तर तुम्ही सॉल्व करायचं आहे. चलो नेक्स्ट प्रश्नावरती जाऊया. बारा नंबरचा प्रश्न साखरेचे भाव 16 रुपये प्रति किलोग्राम वरून साखरेचे भाव 16 रुपये प्रति किलोग्राम वरून 18 रुपये प्रति किलोग्राम झाले, तर खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती टक्के कमी विकत घ्यावी. कमी विकत घ्यावी. ठीक आहे, बघा आधी आपण अशा टाईपचे प्रश्न घेतले पण त्यामध्ये काय चेंजेस होते
आणि यामध्ये काय चेंजेस आहे हे बघून घ्या. आधी आपण अशा टाईपचे प्रश्न घेतले, त्यामध्ये इथं वरती जास्त किंवा कमी होतं तर खाली जास्त किंवा कमी येत होतं. इकडे जास्त असेल तर इकडे कमी येत होतं, इकडे कमी असेल तर खालच्या लाईनमध्ये जास्त येत होतं. तर त्यासाठी आपण बेरीज वजाबाकी बघितले टक्केवारीशी. पण आता इथं टक्केवारी दिलेली नाही आहे. इथं तुम्हाला पहिले साखरेचा भाव 16 रुपये किलोग्राम होता, आता 18 रुपये झाले असं म्हटलेलं आहे. आणि खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती टक्के कमी विकत घ्यावी असं म्हटलेलं आहे. तर एकदम इझी आहे. तर बघा या दोघांमधला डिफरन्स का, पहिले 16 रुपये किलोग्राम होती, आता 18 रुपये झाली. म्हणजे 18 - 16 हे त्याच्यामधला डिफरन्स आपण काढला. ठीक आहे. आता सध्याचे भाव किती झालेले, 18 रुपये प्रति किलोग्राम. आणि किती टक्के कमी विकत घ्यावे म्हणजे टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणेला 100. एवढं समजलं का. बघा पहिले 16 रुपये प्रति किलोग्राम साखर होती, आता 18 रुपये झाली. म्हणजेच किती रुपयानं भाव वाढला, 2 रुपयानं. तर तो डिफरन्स आपल्याला काढायचा वरती. आणि खाले आता साखरेचा भाव किती आहे सध्या, 18 रुपये, म्हणून तो छेदामध्ये. टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणेला 100 आणि 16. 18 - 16 म्हणजे किती झाले, 2/18 गुणेला 100. 2ने जर 18ला भागलं तर 2×18 म्हणजे इथं काय भेटू राहिलं आपल्याला, 100/9. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला सॉल्व करता येईल आणि दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा सॉल्व करता येईल. तर याचं जर सरळ उत्तर पाहिलं तर 9ने जर 10ला भागलं तर 9 × 1 9, 1 बाकी राहिला. परत 9 × 1 9, 1 बाकी राहिला. म्हणजे 11.1/9% हे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये याचं उत्तर भेटते. ठीक आहे. तर तेवढाच खर्च राहण्यासाठी साखर किती टक्के कमी विकत घ्यावी, तर ती आहे 11.1/9% कमी विकत घ्यावी. ठीक आहे. दुसरा प्रश्न सेम असाच 13 नंबरचा. साखरेचे भाव 20 रुपये प्रति किलोग्रामवरून 25 रुपये प्रति किलोग्राम झाले, तर खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती टक्के कमी विकत घ्यावी हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. करता येईल, इझी प्रश्न आहे, तुम्ही करू शकता. ठीक आहे. 20 रुपयाचे 25 रुपये झाले म्हणजे किती किंमत वाढली रे, 5 रुपयानं. सध्या किती किंमत आहे, 25. आणि टक्केवारी काढायची आहे म्हणजेच गुणेला 100. मी डायरेक्ट ही स्टेप करून टाकली. 25मधून 20 गेले, 5 डायरेक्ट वरती लिहिले. 5/25 गुणेला 100. ठीक आहे. 25 × 100, 5 × 20. तर किती टक्के कमी विकत घ्यावी साखर, 20%. एवढं इझी पद्धतनुसार सॉल्व केलेलं आहे. लाईट गेलेली आहे, दिसायला काही प्रॉब्लेम आहे का, नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. चौदावा नंबरचा प्रश्न. परीक्षेमध्ये 75% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले. परीक्षेमध्ये 75% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले. आणि 80% विद्यार्थी गणितात पास झाले. गणितात पास झाले. व 18% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झाले. नापास झाले. जर दोन्ही विषयात 292 विद्यार्थी
उत्तीर्ण झाले तर परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते? किती विद्यार्थी बसले होते? प्रश्न इझी आहे, दिसायला जरी मोठा दिसला तर प्रश्न जो आहे तो एकदम इझी आहे. परीक्षेमध्ये 75% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 80% विद्यार्थी गणितात पास झाले व 18% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले म्हटलेलं आहे. जर दोन्ही विषयात 292 विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजेच काय रे? पास झाले. आणि अनुत्तीर्ण झाले म्हणजेच काय? नापास झाले. बरोबर ना? तर परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिले इथे उत्तीर्ण विद्यार्थी दिलेले आहेत, तर एकूण विद्यार्थी किती पास झाले आपण काढून घेऊ. तर बघा, इथं पास झालेले आहेत, इथं पास झालेले आहेत. हे दोन्ही विषयात 18% नापास झालेले आहेत. तर या दोन्ही विषयात पास झालेले किती होतील रे? पास झालेले हे तोंडी आपण केला आधी. 100 वजा 18 म्हणजे किती झाले? 82% दोन्ही विषयात काय झाले? पास झाले. आता टोटल पास झालेले विद्यार्थी काढू. पास झालेले विद्यार्थी बरोबर झालेले एकूण विद्यार्थी बरोबर, ठीक आहे, बरोबर. काय म्हटलं आहे? परीक्षेमध्ये 75% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले म्हणजे 75 अधिक 80% विद्यार्थी गणितात पास झाले 80 आणि दोन्ही विषयात नापास किती झाले? 82. हे जर केलं तर 70 अधिक 85 85 5 8 आणि 7 किती झाले? 15. 155 वजा 82 जर केलं तर 5तून 2 गेले 3 राहिले, ठीक आहे. 15तून 8 गेले 7 राहिले म्हणजे 73% विद्यार्थी काय झाले? पास झाले, ठीक आहे. 73% पास झाले. पास झाले म्हणजेच काय झाले? उत्तीर्ण झाले, आहे ना? उत्तीर्ण झाले. आणि त्यांनी काय म्हटलं? जर दोन्ही विषयात 292 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते? म्हणजे 73% बरोबर किती? 292, कारण हे पण टक्केवारी दिलेली आहे पासची आणि इथं टोटल विद्यार्थी दिले आहेत पास झालेले. म्हणजे 73% बरोबर किती रे? 292. तर त्यांनी काय म्हटलं? परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते म्हणजे एकूण विद्यार्थी काढायचे आहेत. तर एकूण विद्यार्थी बरोबर किती रे? 100%. तर 100% बरोबर किती म्हणजेच x. तिरपा गुणाकार जर केला तर 73 गुणिला x बरोबर 292 गुणिला 100, ठीक आहे. तर x बरोबर किती येईल? 73 भागाकारामध्ये जाईल. 292 गुणिला 100 भागेला 73, बरोबर आहे. 3 चौक 12 होतात म्हणजे 73. 273 गुणिला जर 4 केलं तर 4 त्रिक 12 2 हातचा आला 1, 7 चौक 28 आणि 29 म्हणजे 73ने 292ला भागलं तर डायरेक्ट 4चा भाग जातो आणि 4 गुणिला 100 म्हणजेच किती विद्यार्थी भेटतात आपल्याला? एकूण 400. तर परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते? 400 विद्यार्थी बसले होते आणि त्यामधले पास किती झाले? 292. आणि नापास विचारले असते तर 400मधून 292 काढले असते, ते आपल्याला काय भेटले असते? नापास. म्हणजे आपण याच्यामध्ये 3 प्रश्न सॉल्व करू शकतो. एक पास झालेले ऑलरेडी दिलेले आहेत तर एकूण काढले आणि त्यांनी नापास झालेले विद्यार्थी काढायला सांगितले असते तर 400 विद्यार्थी टोटल आहेत, त्यामधले 292 काय झाले? पास झाले. मग राहिले किती? 108. तर 108 विद्यार्थी काय झाले? नापास झाले, ठीक आहे. अशा पद्धतीनुसार हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. प्रश्न मोठा दिसला म्हणजे कठीण आहे असं नाही आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तसाच आहे. 40%, 60%, 10% आणि 200. पंधरा नंबरचा प्रश्न. परीक्षेमध्ये 40% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 60% विद्यार्थी गणितात पास झाले, 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर दोन्ही विषयात 200 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते? हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे, ठीक आहे. तर 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. परीक्षेमध्ये 40% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 60% विद्यार्थी गणितात पास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर दोन्ही विषयात 200 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते?
असा प्रश्न आहे। इथं पास आहे, इथं पास आहे, इथं नापास आहे, म्हणजे हे 10% नापास झाले तर पास किती झाले याच्यामध्ये 90%, म्हणजे पास झालेले एकूण विद्यार्थी बरोबर आपण डायरेक्ट काढून घेऊ, पास झालेले एकूण विद्यार्थी बरोबर किती 40 अधिक 60 वजा 90, म्हणजे किती झाले 100 मधून 90 गेले, किती राहिले 10%। 10% विद्यार्थी काय झाले रे पास झाले आणि त्यांची संख्या किती आहे 200। 10% बरोबर 200 आणि आपल्याला टोटल विद्यार्थी काढायचे आहेत, तर 100% बरोबर किती, ठीक आहे, इथंच उत्तर भेटते आपल्याला, ठीक आहे। तर 10 गुणिले x बरोबर 200 गुणिले 100, x बरोबर 200 गुणिले 100 भागेला 10, हा 0 या 0 सोबत कटला, म्हणजे x बरोबर 20 वरती हे 2 शून्य दिले, तर टोटल किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते रे, 2000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ठीक आहे। तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न सॉल्व करा। तर पास नापासवाला कुठलाही प्रश्न जर आला तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सॉल्व करता आला पाहिजे, ठीक आहे, त्यामध्ये काही अडचण व्हायला नको, ठीक आहे। एक प्रश्न असाच तुम्हाला सॉल्व करायला देतो, 35%, 85%, 17%, 35%, 85%, 17% आणि इथे आहेत किती विद्यार्थी 111, ठीक आहे। तर परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते असं तुम्हाला विचारलेलं आहे, तर 16 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करा। बघा प्रश्न काय आहे की परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 85% विद्यार्थी गणितात पास झाले व 17% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले। जर दोन्ही विषयात 111 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते, हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, ठीक आहे। एक साधा प्रश्न तो पण एक क्लिअर करून घेऊ, एक टाईप आहे, 16 नंबरचा तुम्ही सॉल्व करणार। 17 नंबरचा प्रश्न बघा, एका पातेल्यात 38 लिटर दूध टाकले असता, एका पातेल्यात 38 लिटर दूध टाकले असता ते पातेले 5% रिकामे राहते, तर पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध टाकावे लागेल, तर पातेले पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध टाकावं लागेल, अजून किती लिटर दूध टाकावे लागेल। प्रश्न इझी आहे, समजला तर खूप सोपा आहे। प्रश्न काय आहे, इझी आहे, समजला तर खूप सोपा आहे। एका पातेल्यात 38 लिटर दूध टाकले असता ते पातेले 5% रिकामे राहते, म्हणजे 38 लिटर दूध टाकलं तर 5% रिकामं राहिलं, म्हणजे किती भरलं रे 95% भरलं आहे ना। 38 लिटर जर दूध टाकलं तेव्हा 5% रिकामं राहिलं, म्हणजेच किती भरलं 95% भरलं ना, 100 मधून 5 गेले 95% भरलं, तर ते पातेलं पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध टाकावं लागेल, बरोबर आहे, म्हणजे अजून 5% त्यामध्ये दूध टाकणं गरजेचं आहे। तर 5% म्हणजे किती दूध हे आपल्याला काढायचं आहे, तिरपा गुणाकार जर केला तर 38 गुणिले 5 बरोबर x गुणिले 95, ठीक आहे, 95 इकडे जाईल, 38 गुणिले 5 भागेला 95 बरोबर x ची किंमत भेटली, तर 5 1 5, 5 9 45, 19 गुणिले 2 38
म्हणजे एक्सची किंमत किती भेटली 2, तर त्यामध्ये किती लिटर अजून दूध टाकावं लागेल 2 लिटर. एवढा सोपा प्रश्न होता. ठीक आहे. हा CDSला आलेला प्रश्न आहे. CDS 2011 कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस 2011 UPSC कंडक्ट करते, त्याला आलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे. तर एकदम साधे साधे प्रश्न असतात पण आपल्याला समजत नाहीत. ठीक आहे. 38 लिटर दूध टाकले असतात ते पातेले 5% रिकामं राहते, म्हणजे भरलेलं किती आहे 95%. म्हणून मी 38 लिटर बरोबर 95. मग आपल्याला 5% अजून पाणी टाकायचं आहे, तर 5% बरोबर किती म्हणजेच x. तिरपा गुणाकार केला, मला उत्तर भेटलं. सेम असाच एक प्रश्न तुम्ही सॉल्व करसाल. 51 लिटर 15%. 18 नंबरचा. एका पातेल्यात 51 लिटर दूध टाकले असता ते पातेले पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध टाकावं लागेल, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करणार किंवा आपण सॉल्व करून एक तुम्हाला देऊ सॉल्व करायला. ठीक आहे. हा प्रश्न आपणच सॉल्व करू. 51 लिटर दूध टाकले असता ते पातेले 15% रिकामे राहते, बरोबर आहे. 15% रिकामे राहते म्हणजे भरलं किती 85%. म्हणजे 51 लिटर बरोबर किती 85%. तर 15% आपलं भरायचं बाकी आहे, तर ते किती म्हणजेच x. तिरपा गुणाकार जर केला तर आपल्याला सरळ सरळ 51 गुणिले 15 बरोबर x गुणिले 85 भेटतात. मला x ची किंमत काढायची आहे, 85 इकडे जाईल, तर 51 गुणिले 15 भागिले 85. ठीक आहे. बरोबर x. 5 त्रिक 15, 5 1 5, 5 7 35. ठीक आहे. पुढे भाग जातो का रे. 17 2 34, 17 त्रिक 51, 3 गुणिले 3 9, म्हणजे x बरोबर किती रे 9 लिटर. तर त्या पातेल्यामध्ये अजून किती लिटर पाणी टाकावं लागेल 9 लिटर पाणी टाकावे लागेल. तर एवढा सोप्या पद्धतीनुसार हे प्रश्न सॉल्व करता येतील. 19 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या. बघा 19 नंबरचा प्रश्न सेम तसाच आहे. 90 लिटर दूध आणि 28% रिकामे. एका पातेल्यात 90 लिटर दूध टाकले असता ते पातेले 28% रिकामे राहते, तर पातेले पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध टाकावं लागेल, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. उद्या परत 5वं लेक्चर असेल. त्यानंतर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेल्वे ग्रुप डीला, NTPCला, RPFSIला, LP टेक्निशियनला आलेले सर्व पर्सेंटेजचे आपण एक्झाम्पल घेऊया आणि हा चॅप्टर खतम करूया. ठीक आहे. लेक्चर जर आवडलं असेल तर नक्कीच आपल्या लेक्चरला लाईक करसाल, शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्यायची आहे. ठीक आहे. बॅच कशी जॉईन करायची त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे. आणि नसेल समजा तुम्हाला जर तो व्हिडिओ दिसत नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.